शास्त्राच्या व्याख्यान मालिकेमधलं आज आपण 6वं लेक्चर व्याख्यान सुरू करत आहोत। मागच्या व्याख्यानामध्ये आपण बघितलं टी सेल, बी सेल, त्याचे रिसेप्टर्स, सायटोकाइन्स, किमोकाइन्स याची आपण माहिती घेतली। या आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पूरक प्रणाली किंवा कॉम्प्लिमेंट सिस्टीम। पूरक प्रणाली किंवा कॉम्प्लिमेंट सिस्टीम आणि ह्याच्यापुढे आपण त्याला कॉम्प्लिमेंटच म्हणूया। कॉम्प्लिमेंट ही संज्ञा 50पेक्षा जास्त सीरम प्रथिनांना एका संचाला सूचित करते आणि हे शरीरातील रोगप्रतिकारक, मृत पेशी किंवा इम्युन कॉम्प्लेक्स यांना काढून टाकण्यासाठी रोगप्रतिकारक प्रणालीबरोबरच ते सहकार्य करतात। 1890च्या दशकात बॉर्डेट, जुल्स बॉर्डेट आणि यांनी काय केलं, विब्रिओ कॉलरे विरुद्ध मेंढीमध्ये अँटीसिरम वापरलं आणि त्याचा जीवाणूंचा लायसिस झालेला त्याला दिसला। आता हे अँटीसिरम होतं, हे गरम केल्यावर ही जी जीवाणूनाशक क्रिया होती ती नष्ट झाली। म्हणजे त्याला हे कळलं की ह्या सिरममध्ये असं काहीतरी आहे जे हीट केल्यानंतर, गरम केल्यानंतर त्याची क्रिया नष्ट होते आणि हा लायसिस करण्याची जी क्षमता आहे ते साधं सिरम, ताजं सिरम जेव्हा त्याच्यात केलं त्याच्यात परत आली। म्हणजे काय, ह्यामध्ये अँटीबॉडीज नव्हते, ताज्या सिरममध्ये अँटीबॉडीज नव्हते, म्हणजे हे अँटीबॉडी मिडिएटेड किंवा अँटीबॉडीमुळे झालेला नाश नव्हता। म्हणून बॉर्डेटने असा तर्क केला की जीवाणूंच्या लयनीकरणात म्हणजे त्यांच्या लायसिससाठी दोन वेगवेगळ्या पदार्थांची आवश्यकता आहे। एक म्हणजे अँटीबॉडीज जे उष्णता स्थिर आहे आणि दुसरं म्हणजे उष्णता संवेदनशील घटक आहे, तो म्हणजे कॉम्प्लिमेंट। पण अर्थातच बर्लिनमध्ये स्वतंत्र काम करणाऱ्या कॉम्प्लिमेंट ही संज्ञा त्यांनी तेव्हा म्हणाले नाही, त्या जो घटक आहे त्याला। त्याच्यानंतर पॉल एनरिच यांनी असेच प्रयोग केले आणि त्यांनी ह्याला कॉम्प्लिमेंट अशी संज्ञा दिली आणि त्याची व्याख्या अशी की रक्ताच्या सिरममध्ये जे घटक आहेत जे अँटीबॉडीची प्रक्रिया पूर्ण करतं रोगनाशकाचा। आता पुढे जाऊया, त्याच्यात वेगवेगळे संकल्प, फंक्शनल ग्रुप किंवा कार्यात्मक वर्ग आहेत। जे कॉम्प्लिमेंट घटक आहेत ते यकृतामध्ये, लिव्हरमध्ये हिपॅटोसाइट्सद्वारे तयार केले जातात। तथापि काही रक्त घटक मोनोसाइट्स, मॅक्रोफॅजेस, फायब्रोब्लास्ट वगैरे वगैरे एपिथेलियल पेशी यांच्या पदाद्वारे सुद्धा तयार केले जातात। आणि कॉम्प्लिमेंट घटक प्लाझ्मामध्ये ग्लोबुलिन प्रोटीनचा अंदाजे 15% भाग बनवतात। कॉम्प्लिमेंट घटकाचे 4 कार्यात्मक श्रेणींमध्ये किंवा फंक्शनल ग्रुपमध्ये वर्गीकरण केले जाते। इथे जे आपण आता आहेत आणि ते पूर्णपणे आपण बघणार आहोत वेगवेगळे घटक कुठले आहेत ते। तर प्रारंभिक कॉम्प्लिमेंट घटक म्हणजे इनिशिएशन ऑफ कॉम्प्लिमेंट कंपोनंट्स, हे जे आहेत हे प्रथिन विशिष्ट सॉल्युबल किंवा विद्राव्य आणि पटलबद्ध म्हणजे मेम्ब्रेन बाउंड रेणूंना बांधून त्यांच्या संबंधित कॉम्प्लिमेंट अभिक्रियांना सुरुवात करतात। एकदा त्यांच्या लायगंडद्वारे ते सक्रिय झाले किंवा ॲक्टिवेट झाले तर त्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा रचनात्मक बदल होतो आणि ज्यामुळे त्यांच्या जैविक कार्यात बदल घडतो, म्हणजे बायोलॉजिकल वर्क आहे ते बदलतं। तर हे आहेत हे इनिशिएटर्स। हे इनिशिएटर्समध्ये आपण वेगवेगळे कुठले इनिशिएटर्स आहेत ते नंतर बघणारच आहोत। तर हे कॉम्प्लिमेंटची जी टोटल रिॲक्शन आहे ती सुरू करतात। दुसरे घटक आहेत, फंक्शनल ग्रुप आहे ते एन्झायमॅटिक मध्यस्थ। म्हणजे काय, हे सगळे एन्झाईम्स आहेत, ते मेडिएटर्स आहेत। हे प्रोटिओलायटिक एन्झाईम्स असतात आणि जे कॉम्प्लिमेंट अभिक्रियेच्या टप्प्यातील पुढच्या घटकाला ते क्लीव्ह करतात। म्हणजे काय, तर कॉम्प्लिमेंट कास्केड आपण नंतर बघणार आहोत। ही शृंखला जी आहे ती अशी आहे की एक घटक ॲक्टिवेट झाला तर तो पुढच्या घटकाला ॲक्टिवेट करताना त्याचं विघटन करतो, त्याच्यासाठी ते एन्झाईम त्याच्यावर ॲक्ट करतात आणि मग तो ॲक्टिवेट होतो। तर पण जी प्रथिनं ह्या प्रोटीएजद्वारे विखंडित होण्यापूर्वी निष्क्रिय असतात, जोपर्यंत ते विखंडित होत नाहीत किंवा त्याचं विभाजन होत नाही, जोपर्यंत ती क्लीव्ड होत नाहीत तोपर्यंत ती ॲक्टिव्ह नसतात, निष्क्रिय असतात आणि त्यांना झायमोजेन्स असं म्हणतात। आणि काही कॉम्प्लिमेंट प्रोटीएज इतर बहुरेणूंना बांधले जाऊन त्याच्यात संरचनेत बदल होतात आणि मग ते सक्रिय होतात। तर काही स्वतःच झायमोजेन्स असतात, तर काही दुसऱ्यांना बांधतात आणि मग त्यांच्या बदल होतात, तर काही स्वतः ॲक्टिवेट होतात आणि
ते दुर्शवर्ष प्रोटीएजद्वारे विखंडित होऊन तोपर्यंत निष्क्रिय राहतात. आता 2 एन्झाईम कॉम्प्लेक्स चे घटक C3 आणि C5 ह्याचे विघटन जे केलं जातं हे 2 एन्झाईम कॉम्प्लेक्सेस आहेत, प्रोटीएजेस आहेत आणि त्यांना C3 आणि C5 कन्व्हर्टेज असं म्हणतात. हे दोन्ही झायमोझाईम्स आहेत आणि ते कन्व्हर्टमेंट त्यांची कॉम्प्लिमेंट जीवशास्त्रात अतिशय महत्त्वाचं आहे. हे दोन्हीही ते का ते आपण अर्थातच बघणार आहोत, कारण या कॉम्प्लिमेंट कास्केड ह्याच्यामध्ये प्रथमावस्था प्रतिमापासून ते वेगवेगळे परिणाम होईपर्यंत जो प्रतिमांचा क्रम आहे, जे एकापेक्षा एक दुसऱ्याला ॲक्टिवेट करतं, दुसरं तिसऱ्याला ॲक्टिवेट करतं, ह्या साखळीला कॉम्प्लिमेंट कॅस्केड असं म्हणतात. आता तिसरा आपण घटक बघूया, जे फायगोसायटोसिस वाढवणारे घटक आहेत. आपण 4थ्या व्याख्यानामध्ये बघितलं होतं फायगोसायटोसिस काय आहे, फॅगोसाइट्स कसे आपले दोन्ही आर्म्स म्हणजे आपले दोन्ही हात कसे पॅथोजनच्या विरुद्ध किंवा दुसऱ्या कणांच्या विरुद्ध करतात आणि मग एक फॅगोझोम फॉर्म होतो आणि मग तो पुढे जाऊन लायसोझोमला फ्यूज होऊन किंवा बांधला जाऊन फॅगोलायसोझोम होतं आणि त्याच्यात त्या कणाचं विघटन होतं, त्याचा नाश केला जातो. तर ही जी फायगोसायटोसिसची प्रोसेस आहे ते वाढवणारे घटक किंवा आपण ऑप्सोनिन म्हणतात, ऑप्सोनायझेशनचं पण आपण 4थ्या व्याख्यानामध्ये त्याचंही आपण ते पण शिकलो आहोत कसं होतं ते. तर ही कास्केड जेव्हा सक्रिय झाले तेव्हा अनेक कॉम्प्लिमेंट प्रथिनं आहेत ती 2 तुकड्यामध्ये विभागली जातात. तर त्याचा एक तुकडा जो आहे तो ऑप्सोनिन म्हणून काम करतो. जसं C3 आणि C4चे मोठे तुकडे आहेत, हे C3b आणि C4b हे सूक्ष्मजीवांना जोडले जातात आणि त्यांच्यासाठी रिसेप्टर असलेले फॅगोसाइट्सचे लायगॅन्ड्स आहेत ते ऑप्सोनिन म्हणून काम करतात. तर जसं इथे आहे, हे तुम्हाला दिसत असेल की त्याच्यात ते आतमध्ये लायगॅन्ड्स असतात, इथे रिसेप्टर्स असतात आणि त्याच्यामुळे ते आतमध्ये घेतले जातात आणि फॅगोलायसोझोम फॉर्म होतो. 4था फंक्शनल ग्रुप आपण बघणार आहोत ते म्हणजे इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स. तर जेव्हा ह्या वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंटच्या वेगवेगळ्या घटकांचं जेव्हा विघटन होतं तेव्हा एक छोटा तुकडा एक मोठा तुकडा असे 2 प्रकारचे तुकडे सहसा तयार होतात आणि हा मोठा तुकडा असतो तो मेन कॉम्प्लिमेंट साखळीमध्ये बांधला जातो. तर छोटे तुकडे असतात ते बहुधा इन्फ्लेमेटरी मेडिएटर्स म्हणून काम करतात. म्हणजे काय करतात, जेव्हा आपण इन्फ्लेमेशनसुद्धा बघितलं आहे इनेट इम्युनिटीमध्ये किंवा जन्मजात प्रतिकारशक्तीमध्ये, त्या इन्फ्लेमेटरी मिडिएटर्समध्ये काय होतं तर रक्तवाहिन्यांच्या अंतःस्तरामधील एंडोथेलियल पेशींना रिसेप्टर जोडले जातात आणि त्याच्यामुळे ह्या केशिकांचा व्यास वाढतो, त्याच्यात रक्तप्रवाह वाढतो, हे आपण सगळं बघितलं आहे. तर तो सिग्नल किंवा तो एक प्रकारचा सिग्नल देण्याचं काम आहे ते इन्फ्लेमेटरी मिडिएटर्स करतात. आता ते ऊतींच्या नुकसानासाठी इतर पेशींनासुद्धा, जिथे नुकसान झालेलं आहे तिथे इतर पेशींनासुद्धा आकर्षित करतात. परंतु हे जेव्हा खूप आकर्षित करतात त्यावेळेला काही वेळेला ते प्राणघातक पण होऊ शकतात किंवा हानिकारकही होऊ शकतात आणि त्यामुळे अशा तुकड्यांना ॲनाफिलॅक्सिन असं म्हणतात आणि म्हणूनच हे ॲनाफिलॅक्सिन असं त्यांना म्हणतात. हे ग्रीक एका शब्दांवरनं ॲनाफिलॅक्टिन वरनं आलेलं आहे. याचा अर्थ असा संरक्षणाच्या विरुद्ध, म्हणजे एक प्रकारचं ॲक्च्युली त्यांचं काम काय आहे तर संरक्षण देणं, पण जेव्हा ते जास्त प्रमाणात होतात तेव्हा ते संरक्षणाच्या विरुद्ध वागतात आणि म्हणून त्यांना ॲनाफिलॅक्टिक्स असं म्हणतात. तर C3a आणि C5a ही दोन्ही ॲनाफिलॅटॉक्सिनची 2 उदाहरणं आहेत. तर 5वा फंक्शनल ग्रुप आपण बघणार आहोत किंवा कार्यात्मक वर्ग आपण बघणार आहे तो म्हणजे मेम्ब्रेन अटॅक प्रोटीन. अर्थातच हे पुढे आपण आणखीन डिटेलमध्ये पण बघणार आहोत जेव्हा आपण कॉम्प्लिमेंटचे वेगवेगळे पाथवेज बघणार आहोत. तर हा मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स जो आहे MAC ज्याला म्हणतात मॅक, हे प्रथिनं आक्रमण करणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या पटलामध्ये शिरतात, त्यांना छिद्र पाडतात आणि त्याच्यामुळे रोगजनकांचं लायसिस होतं किंवा विघटन होतं. हा कॉम्प्लेक्स स्वतःच कॉम्प्लिमेंट प्रथिनांचा एक वलय आकाराचा मल्टीमेर बनवतो आणि ह्याच्याबद्दल आपण पुढे आणखीन डिटेलमध्ये बघणार आहोत आणि त्याच्या मध्यभागी एक छिद्र असतं. तर कॉम्प्लिमेंट रिसेप्टर प्रथिनं
ही जी असतात म्हणजे कॉम्प्लिमेंट कुठल्याही पेशीच्या पृष्ठभागांवर बांधल्यावरच त्यांची ॲक्शन होणार असते. त्याच्यामुळे त्यासाठी रिसेप्टर्स लागतात कॉम्प्लिमेंटला आणि ते त्या प्रकारचा संकेत देतात. आता हे रिसेप्टर्स जे असतात ते आपण ते पण बघणार आहोत. तर त्यांनी रोगजनकांना एक ऑप्सोनाईट केलेलं असतं आणि त्याच्यामुळे ते फॅगोसायटोसिसचं पण कार्य सुरू करतात. ॲनाफिलॉटॉक्सिन कॉम्प्लिमेंट घटक हे न्यूट्रोफिल्स C5-3 हे न्यूट्रोफिल्सवर त्यांचे रिसेप्टर्स असतात, जे म्हणजे C5AR असं त्याला म्हणतात. युजली ज्याचा रिसेप्टर असतो त्याला R लिहिलं जातं, जो रिसेप्टर आहे तो. म्हणजे C5A हा त्याचं लायगँड आहे, तर C5AR हा रिसेप्टर आहे. तर नियामिक 7वा ग्रुप आपण बघूया. नियामक कॉम्प्लिमेंट घटक म्हणजे काय? नियमन करणारे, कॉम्प्लिमेंटचं नियमन करणारे जे घटक आहेत त्यांना नियामक कॉम्प्लिमेंट घटक असं म्हणतात. आणि यजमान पेशींचं अनपेक्षित नुकसान होऊ नये, कॉम्प्लिमेंट मेडिएटेड म्हणजे डॅमेज ज्याला म्हणतात, कॉम्प्लिमेंट मध्यस्थ नुकसानीपासून ह्या यजमान पेशींचं संरक्षण करण्यासाठी काही फॅक्टर्स आपल्या शरीरामध्ये असतात. त्याला फॅक्टर E म्हणतात. काही वेगवेगळे फॅक्टर्स आपण बघणार आहोत जे C3bचे विघटन करतात. कारण C3b हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे जे आपण बघणार आहोत. आणि CD59 जे प्रोटेक्टिन आहे ते यजमान पेशींचा मॅक आहे त्याला तयार होण्यास प्रतिबंध करते. म्हणजेच काय? हे यजमान पेशींवर तयार न होता हे फक्त रोगजनक किंवा ज्या पेशी मेलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हे काम करतात हे कॉम्प्लिमेंट्स. आता आपण वेगवेगळे पाथवेज बघूया. कॉम्प्लिमेंट प्रणालीच्या सक्रियतेचे मार्ग म्हणजे कॉम्प्लिमेंटचे पाथवे, ॲक्टिव्हेशनचे पाथवेज. तर हे मार्गामध्ये कॉम्प्लिमेंट प्रणाली सुरू होण्याचे 3 प्रमुख मार्ग आहेत. एक क्लासिकल, एक लेक्टिन मार्ग आणि एक अल्टरनेट किंवा पर्यायी मार्ग. आता या तिन्ही मार्गांची सुरुवातीची घटना ही वेगवेगळी आहे. ही वेगवेगळी घटना जरी असली तरी ते शेवटी एकत्रित एकाच ठिकाणी येतात आणि मग C3 या रेणूचं विभाजन करतात. म्हणजेच क्लासिकल पाथवे असो, लेक्टिन पाथवे असो किंवा ऑल्टरनेट पाथवे असो, त्यांची जरी सुरुवात एक वेगवेगळी झाली तरी फायनली त्यांना C3 रेणूचं विभाजन केलं जातं. एकच एन्झाईम कॉम्प्लेक्स, एक प्रकारचं एन्झाईम कॉम्प्लेक्स म्हणजे त्यांची एक कॉमन स्टेप आहे ते C3चं विभाजन करणं. आणि जे एन्झाईम C3चे CA आणि C3A आणि C3B या 2 तुकड्यांमध्ये विभाजन करतात त्यांना C3 कन्व्हर्टेज असं म्हणतात. आता क्लासिकल आणि लेक्टिन मार्ग यांच्यात C3 कन्व्हर्टेड वेगवेगळे असतात. एक वेगळा डायमर आहे हा, तो C4B आणि 2A हा डायमर आहे. तर पर्यायी मार्गामध्ये वेगळा डायमर आहे, तो आहे C3B आणि BB. आपण तेही पूर्णपणे बघणार आहोत. तथापि या दोन्ही मार्गाचा परिणाम कुठलाही असो, हा कन्व्हर्टेज कुठलाही असो, वेगळ्या प्रकारचा असला तरी याचा परिणाम मात्र सेमच असतो, समान असतो. म्हणजेच काय? C3bच्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये, सांद्रतेमध्ये एक लक्षणीय वाढ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण हे अत्यंत महत्त्वाचं प्रोटीन आहे, प्रथिन आहे. तर आपण आता क्लासिकल पाथवे किंवा क्लासिकल मार्ग बघूया. त्या क्लासिकल मार्गामध्ये अतिशय महत्त्वाचं एक प्रथिन आहे ते म्हणजे C1 हा घटक आहे. हा त्याची रचना इथे दाखवल्याप्रमाणे आहे. अतिशय जटिल अशी, कॉम्प्लेक्स अशी त्याची रचना आहे. या सिरममध्ये हे C1 आहे ते मॅक्रोमॉलिक्युलर कॉम्प्लेक्समध्ये असतं. त्याचा एक रेणू C1q असतो. हा जो एक आहे तो C1q आहे, पण तोच अतिशय कॉम्प्लेक्स आहे. तर C1R2 आणि S2 म्हणजे काय? C1R चे 2 रेणू आणि C1Sचे 2 रेणू हे इथे बांधलेले असतात त्याला मध्ये. आणि हे सगळं कॅल्शियममुळे ते कॉम्प्लेक्स एकत्र जोडण्यास मदत होतो. हे कॉम्प्लेक्सच्या फॉर्ममध्ये असलं तरच C1 हा घटक ॲक्टिव्ह असतो. आता C1q रेणू स्वतःच एक 18 पॉलिपेप्टाईड साखळ्यांनी बनलेला असेल. या स्ट्रक्चरवरनं तुम्हाला लक्षात येईल की किती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे त्याची. आणि तो 6 कोलेजनसारखे
त्यांनी हे तुम्हाला 6 जे दिसत आहे तिकडे 1 2 3 4 5 6 हे 6 असे कोलेजनसारखे तिहेरी कुंडलाकार बाहू असे तयार होतात आणि त्याची टोकं जी असतात ती अँटीजनबद्ध अँटीबॉडी रेणूच्या CH2 डोमेनला बांधली जातात. म्हणजे काय, इथे एक अँटीजन आहे, त्याला हे अँटीबॉडी बांधलेलं आहे आणि त्याचा हे CH2 डोमेन जो आहे आपण बघितला आहे, अँटीबॉडीची रचना पण बघितली आहे, त्याच्यात जे कॉन्स्टंट हेवी रिजन आहे त्याच्यातला CH2 डोमेन आहे त्याला हे C1q बांधलं जातं. हे बांधल्यानंतर एक C1r रेणूमध्ये एक रचनात्मक बदल घडून येतो आणि त्याच्यामुळे तो ॲक्टिवेट होतो आणि तो ॲक्टिवेट झाल्यानंतर तो CR1 दुसरा CR1 आणि दोन्ही C1s रेणूंना सक्रिय करतो. या रेणूंना सक्रिय केल्यानंतर काय होतं, आता C1s हा ॲक्च्युली हे एन्झाईम आहे, त्याचे 2 सबस्ट्रेट असतात, एक आहे C4 आणि दुसरा आहे C2. तर हा C1 त्याच्या शाखेतील अमान्य टोकापासून एक छोटा तुकडा 4A C4A हायड्रोलाइज करतो. हा हायड्रोलाइज झाल्यानंतर म्हणजे हा जो C1s आहे तो C4ला हायड्रोलाइज करून एक छोटा तुकडा बाहेर काढतो. हा तुकडा बाहेर काढल्यानंतर जो उरलेला तुकडा आहे तो C4b आहे, तो महत्त्वाचा आहे, तो कॉम्प्लिमेंट साखळीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो लक्ष्य हे टार्गेट सेल आहे, हा आहे तो टार्गेट सेल आहे, त्याच्या पृष्ठभागावर हा बांधला जातो आणि तो जवळ असलेल्या इम्युन कॉम्प्लेक्स जवळच बांधला जातो आणि त्याच वेळेला C2 हा जवळच्या आणखीन एका C1s मुळे विखंडला जातो आणि तो विखंडला गेल्यावर आणखीन एक C2b हा छोटा तुकडा बाहेर जातो आणि ह्या C4bला C2a म्हणजे 2a बांधला जातो. म्हणजे आता एक कॉम्प्लेक्स तयार झालेला आहे, तो कुठला झाला आहे तर C4b आणि 2a. आता हा 2a हा एन्झामॅटिकली दृष्ट्या सक्रिय तुकडा असतो आणि परंतु तो केवळ 4bशी जोडलेला असतानाच सक्रिय असतो. म्हणजे जेव्हा C4b आणि 2a हे कॉम्प्लेक्स जोडला जातो तेव्हाच त्याची सक्रियता वाढते आणि ते एक एन्झाईम असतं, ते आपण मगाशीच बघितलं, ते C4C3 कन्व्हर्टेज आहे जे पुढे C3ला त्याच्या एन्झायमॅटिक दृष्ट्या सक्रिय रूपांमध्ये त्याचं रूपांतर करतो. तर हे जे आहे हे रूपांतर म्हणजे C3 कन्व्हर्टेज हे ॲक्टिव्ह फॉर्म आहे, हे एन्झाईम आहे. आता आपण पुढे बघूया क्लासिकल पाथवेमध्ये जेव्हा पटलबद्ध म्हणजे जेव्हा मेम्ब्रेनला बांधलेलं किंवा अँटीबॉडी कॉम्प्लेक्सला बांधलेलं C3 कन्व्हर्टेज असतं तेव्हा तो C3चं हायड्रोलायसिस करतो. म्हणजे काय, हे C3 आहे त्याचं हायड्रोलायसिस करून एक छोटा तुकडा तयार होतो C3a आणि C3b हा अतिशय महत्त्वाचा तुकडा किंवा रेणू तयार होतो ज्याच्यामुळे क्लासिकल पाथवेमध्ये आणि प्रचंड त्याच्यात प्रवर्धन होतं, म्हणजे ॲम्प्लिफिकेशन होतं. म्हणजे एक C3 कन्व्हर्टेजचा रेणू आहे तो जवळजवळ 200 C3b चे रेणू तयार करू शकतो, 200 C3b चे रेणू तो तयार करू शकतो. त्याच्यानंतर C3 2a 4b कॉम्प्लेक्स जो आहे तो C3bच्या एका रेणूबरोबर संयोग पावतो आणि मग हे आपण जरासं इथे चुकी झालेली आहे, इथे 4b 2a आणि मग 3b असा हा C5 कन्व्हर्टेजचा कॉम्प्लेक्स आहे तो तयार होतो आणि हा कॉम्प्लेक्स जो आहे जिथे C4b आहे, नंतर 2a आहे आणि 3b आहे, असे 3 एकत्र जॉईन होऊन एकत्र एकमेकाला बांधले जाऊन C5 कन्व्हर्टेज हा कॉम्प्लेक्स तयार होतो. तर C5 कन्व्हर्टेज हा एक सक्रिय सेरियन प्रोटीन एन्झाईम आहे जे C5चे C5a आणि C5b मध्ये विभाजन करतो. आता आपण दुसऱ्या प्रकारचा पाथवे बघूया किंवा लेक्टिन दुसऱ्या प्रकारचा कॉम्प्लिमेंट सक्रियतेचा मार्ग बघूया. या मार्गामध्ये लेक्टिनचा वापर केला जातो. लेक्टिन अर्थातच ही प्रथिने आहेत आणि ती वेगवेगळ्या कार्बोहायड्रेट्स घटकांना विशिष्ट रेणू म्हणून ओळखतात
आणि हा मार्ग अनुकूल रोगप्रतिकार शक्तीच्या अँटीबॉडीजवर अवलंबून आहे. आपण बघितलं क्लासिकल पाथवेमध्ये पहिल्यांदा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म व्हायला लागतो आणि त्याच्यानंतरच C1 त्याच्यावर कार्य करू शकतो आणि त्यांना सक्रिय करू शकतो. परंतु हा मार्ग जो आहे तो अडॅप्टिव्ह किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटी रोग म्हणजे अनुकूली रोगप्रतिकारक शक्तीच्या अँटीबॉडीवर अवलंबून नसल्यामुळे हा इनेट इम्युनिटी किंवा जन्मजात रोगप्रतिकारक शक्तीचा एक भाग मानला जातो. तर लेक्टिन्समध्ये कोलाजनसारखा एक ट्रिपल हेलिकेजने बनलेला एक सामान्य डेट असतो आणि जो कार्बोहायड्रेट ओळखण्याच्या संरचनेशी जोडला जातो. तर सगळ्यात महत्त्वाचं तिथे काय आहे तर मॅनोज बाइंडिंग लेक्टिन हे अतिशय म्हणजे महत्त्वाचं कॉम्प्लिमेंट सक्रियण सुरू करण्याचं क्षमता असलेलं हे पहिलं लेक्टिन आहे या पर्टिक्युलर पाथवेमधलं. आणि ते साल्मोनेला, लिस्टेरिया, नायसेरिया याच्यासारख्या बॅक्टेरियाजना किंवा जीवाणूंना किंवा क्रिप्टोकोकस निओफॉर्मस, कॅन्डिडा अल्बिकन्स यांसारख्या फंजाय किंवा बुरशींना किंवा इव्हन अगदी HIV आणि रेस्पिरेटरी सिन्सिनॅटल व्हायरसेस यांच्यासारख्या व्हायरसेसना किंवा विषाणूंच्या आवरणावर जे मॅनोज असतात त्यांच्या सगळ्यांचं कारण हे सगळे जे बॅक्टेरिया, फंजाय, व्हायरसेस असतात त्यांच्या आवरणावर काही कार्बोहायड्रेट्स असतात आणि हे मॅनोज जे सरफेसवर असतात त्यांना बांधण्याचं काम हे मॅनोज बाइंडिंग लेक्टिन करतात, MBL. आणि हे सूक्ष्मजीवांच्या पृष्ठभागावरील N-ग्लुकोजमाइन, D-ग्लुकोज, फ्लुकोज अशा पॉलिमर्सना सुद्धा ओळखतात. इथे मॅनोज आपण बघितलं आणि पण हे बाकीच्या पण ग्लुकोज किंवा फ्रुकोज किंवा N-असिटाइल ग्लुकोजमाइन यांना पण ते ओळखतात. आता MBL आहे हे यकृतामध्ये लिव्हरमध्ये सातत्याने व्यक्त केलं जातं आणि ते वेगवेगळ्या उपवर्गात असतं जसे ते कलेक्टिन्स असू शकतं, कलेक्टिन 10 किंवा कलेक्टिन 11 किंवा फिकोलिन असू शकतं, फिकोलिन 1, फिकोलिन 2 पण असू शकतं. आता रक्तात MBL हे MBL संबंधित सिरम प्रोटीएज किंवा MASP अशा प्रथिनांशी संबंधित असतं. तर MASPची 3 प्रथिनं आपल्याला माहिती आहेत, MASP1, MASP2 आणि MASP3 ही ओळखली गेलेली आहे. जेव्हा MASP2 हे संरचनेच्या दृष्टीने सारखंच दिसतं, म्हणजे आपण बघू शकता इकडे की हे C1S याच्याशी संबंधित तशीच रचना जरी दिसते त्याची, हे जे आहे ते छोटंसं, आणि हे MBL आहे जे आपल्याला C1Q सारखं दिसतं आहे आणि हे MASP1 और 2 हे थोडंसं C1S सारखं दिसतं आहे. तर हे जेव्हा MBL सूक्ष्मजीवांच्या पृष्ठभागावर बांधले जातात, हा बॅक्टेरियल सेल आहे असं आपण समजू, आणि ते पॉलिसॅकराइड अँटीजन आहेत त्याला हे बांधलं जातं आणि हे बांधलं गेल्यानंतर हा MASP रेणू आहे तो C2 आणि C4 यांना दोन्हीला विभाजन करून कन्व्हर्टेज तयार करतो. म्हणजे जसं आपण क्लासिकल पाथवेमध्ये बघितलं की C1S हा C2 आणि C4 या दोघींचं विभाजन करून एक C4-2A नावाचा कन्व्हर्टर तयार करतो, C3 कन्व्हर्टर तयार करतो. तसाच लेक्टिन पाथवेमध्ये MASP2 हे C2 आणि C4वर ॲक्ट करतं आणि C3 कन्व्हर्टेज तयार करतं. आता त्याच्या पुढे आपण बघूया अल्टरनेट पाथवे. अल्टरनेट पाथवेमध्ये काय होतं, हा तिसरा पाथवे आहे. या पाथवेमध्ये हा पाथवेसुद्धा अँटीजन अँटीबॉडीच्या आंतरक्रियावर अवलंबून नसतो आणि तो पण त्यामुळे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये जन्मजात रोगप्रतिकारक प्रणालीचा एक भाग म्हणून मानला जातो. हा अल्टरनेट मार्ग जो आहे तो C3 थांबू का. आता आपण कॉम्प्लिमेंट सिस्टीमचा किंवा सक्रियतेचा एक तिसरा मार्ग बघणार आहोत, तो आहे अल्टरनेट पाथवे किंवा पर्यायी मार्ग. आता अल्टरनेट मार्गसुद्धा अँटीजन अँटीबॉडीच्या आंतरक्रियावर अवलंबून नसतो आणि त्याच्यामुळे तो पण एक जन्मजात रोगप्रतिकारक प्रणालीचा भाग मानला जातो. आता अल्टरनेट मार्ग जो आहे त्याचा C3 आणि C5 कन्व्हर्टेजचा वेगळा संच वापरतो. म्हणजे काय तर C3 कन्व्हर्टेज हे C3BB हे जे 3B प्रथिन आहे त्याच्या रेणूपासून आणि अल्टरनेट मार्गासाठी युनिक असलेल्या BB नावाचा एक आण्विक खंडाने बनवलेला आहे. आणि दुसरा
C3B जोडून C5 कन्व्हर्टेज तयार होतं. म्हणजे याचा कन्व्हर्टेज C5 कन्व्हर्टेज C3B BB C3B असा आहे. तर त्याचा C3 कन्व्हर्टेज हा C3B BB असा आहे. हे मार्ग 3 वेगवेगळ्या मार्गाने सुरू झाले. हे तुम्हाला ऐकताना थोडंसं कॉम्प्लेक्स वाटत असेल, परंतु एकदा तुम्हाला कॉम्प्लिमेंट कळलं काय कुठला घटक आधी आहे कुठला घटक नंतर आहे, तर हे कळल्यानंतर तुम्हाला, कारण काय आहे ते 1 2 3 4 C1 2 3 4 असं ते जात नाही आणि त्याच्यामुळे ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटतं की आधी C4 येतं, मग C2 येतं, मग C3 येतं, हे असं वेगवेगळं येतं. परंतु एकदा ते आपल्याला कळलं तर त्याच्या पुढे त्याचा आपल्याला उपयोग होईल कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारच्या जन्मजात प्रणालीचे काही गोष्टी समजण्यासाठी किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काही गोष्टी समजण्यासाठी. तर हे मार्ग 3 वेगवेगळे हा मार्ग आहे 3 वेगवेगळ्या मार्गांनी सुरू होऊ शकतो. तर एकाला म्हणतात टिकोवर मार्ग, जो C3 फॅक्टर B फॅक्टर D आणि प्रोपेंडिन किंवा फॅक्टर P या 4 सिरम घटकांनी बनलेला असतो. तर दुसरा मार्ग आहे प्रोपेंडिनद्वारेच तयार होतो सुरू होतो. तर तिसरा मार्ग आहे तो थ्रोम्बिन आणि कॅल्सिट्रेन या प्रोटीएजद्वारे तयार होतो. तर आपण आता 3ही वेगवेगळे मार्ग बघूया. टिकोवर अल्टरनेट मार्ग जो आहे तेव्हा याचा अर्थ असा की C3 सतत तयार होतं आणि ते आपोआप निष्क्रिय पण होतं आणि त्याला म्हणून टिकिंग ओव्हर असं म्हणतात, म्हणजे सक्रिय होणं आणि परत निष्क्रिय होणं असं. तर अल्टरनेट टिकोवर मार्ग जेव्हा सुरू होतो तेव्हा सिरममध्ये अतिशय हाय कॉन्सन्ट्रेशन असलेलं उच्च साधता असलेलं C3 त्याच्या अंतर्गत थायोस्टर बंधावर स्वयंप्रेरित म्हणजे स्पॉन्टेनियस हायड्रॉलिसिस होतं त्याचं स्वतःच आणि त्याच्यामुळे C3H2O हे तयार होतं. आणि C3H2O तयार झालं की सिरममधील मॅग्नेशियमच्या उपस्थितीमध्ये हा फॅक्टर Bशी जोडला जातो. हा फॅक्टर Bशी जेव्हा जोडला जातो म्हणजे हा तयार झालेला C3H2O फॅक्टर Bशी जोडला जातो आणि फॅक्टर Bशी जोडला गेल्यानंतर हे सिरम प्रोटीएज आहे B आणि तो फॅक्टर Dद्वारे विखंडनाला संवेदनशील बनतो. म्हणजे काय होतं, हे बांधलं गेल्यानंतर फॅक्टर Dद्वारे त्याचं विघटन होतं आणि आपल्याला एक फ्लुइड फेजमधला C3H2O BB म्हणजे C3 कन्व्हर्टेज मिळतं जे फ्लुइड फेजमध्ये असतं. ओके, तर हे जे फ्लुइड कॉम्प्लेक्स आहे हा जो कॉम्प्लेक्स आहे तो शरीरात फारसा स्थिर नसतो आणि त्याच्यामुळे वेगाने त्याचं लायसिस होतं किंवा विघटन होतं, क्लिवेज होतं. म्हणूनच या मार्गाला टिकोवर पण म्हणतात. म्हणजे ते सतत त्याचं C3 तयार होत आहे, त्याच्यापासून ते परत विघटन होतं. पुढे आपण जाऊन बघूया, जर का जेव्हा एखादा संसर्ग झाला असेल एखाद्या रोगापासून तर तेव्हा त्याच्या C3B रेणू त्याच्या थायोस्टर बंधाद्वारे जवळच्या सूक्ष्मजीवांच्या पृष्ठभागाला बांधला जातो. म्हणजे हे काय झालं, मेम्ब्रेन बाउंड झाला हा कॉम्प्लेक्स. आता मगाचा कॉम्प्लेक्स आपण बघितला की हा फ्लुइड होता, फ्लुइड फेजमध्ये होता. तर हा आहे तो हा मेम्ब्रेनवर आहे. तो C3B रेणू त्यांच्या थायोस्टर बंधाद्वारे जवळच्या सूक्ष्मजीवांच्या पृष्ठभागाला जोडला जातो आणि हा फॅक्टर B C3B रेणूंना बांधलाच गेल्यावर परत फॅक्टर Dद्वारे त्याचं विघटन होतं आणि तेव्हा विघटन झाल्यावर काय होतं, हा कॉम्प्लेक्स जो तयार होतो C3B BB म्हणजे मेम्ब्रेन बाउंड C3 कन्व्हर्टेज. ओके, म्हणजे आपण 2 प्रकारचे पर्यायी टिकोवर मार्ग बघितले. एक आहे ते C3 कन्व्हर्टेज जे द्रव स्थितीत होतं, जे C3H2O BB होतं आणि दुसरं होतं ते पटलबद्ध म्हणजे काय मेम्ब्रेन बाउंड होतं जे C3B BB असं होतं. तर हे जे C3 कन्व्हर्टेज आहे तो या प्रक्रियेला तीव्र करतो आणि मग सूक्ष्मजीवांचा नाश करतो. पुढे सूक्ष्मजीवांचा नाश कसा होणार ते अर्थातच आपण बघणार आहोत. आता तिसरा आपण ह्याच्यातला दुसरा पाथवे बघूया, म्हणजे ऑल्टरनेटमधला दुसरा.
प्रोपेडिन पाथवे. तर काय होतं, पेशीबद्ध पर्यायी मार्गाचा C3 कन्व्हर्टेज जो असतो, प्रोपेडिन ज्याला फॅक्टर P असे म्हणतात, तो प्रथिनांद्वारे बांधला जाऊन अस्थिर असतो, जाईपर्यंत तो अस्थिर असतो. हा C3 कन्व्हर्टेज पुढे प्रोपेडिनला बांधला जातो, फॅक्टर P त्याला म्हणतात, आणि तो बांधला गेल्यानंतर त्या स्थिर झाल्यानंतरच ॲक्च्युली कन्व्हर्टेज कॉम्प्लेक्स मोठ्या वेगाने C3b रेणू तयार करू शकतात. आणि हा फॅक्टर जे पुढे फॅक्टरद्वारे विखंडित होतात. म्हणजे काय तर C3 कन्व्हर्टेजला प्रोपेडिन बांधल्यानंतरच पुढे त्याचं विघटन होऊ शकतं, आणि त्यामुळे त्याचा दर इतका वाढतो, हे जो डीद्वारे जो विखंडित केला जातो तो त्याचा दर इतका वाढतो की 5 मिनिटांमध्ये एका सूक्ष्मजीवाच्या पृष्ठभागावर जवळजवळ 2 × 10⁶ इतके C3b रेणू जमा होऊ शकतात. आणि पर्यायी मार्गाचा C5 कन्व्हर्टेज देखील पर्यायी मार्गाच्या C3b याला C3b जोडल्यामुळे त्याचा कन्व्हर्टेज काय होतो बघा, C3bb C3b हा कन्व्हर्टेज होतो, जो C5ला C5b आणि C5a मध्ये विघटन करतो, आणि ज्याच्यामुळे पुढे मॅक तयार होतो. आता आणखीन एक प्रोटीएज ॲक्टिवेटेड पाथवे आपण बघूया. प्रोटीएज सक्रियत अल्टरनेट पाथवे हा आहे. तर कॉम्प्लिमेंट प्रणालीच्या सक्रियतेचा मार्ग हा जरा म्हणजे कन्सेप्च्युअली संकल्पनेच्या दृष्टीने रक्त गोठण्याच्या मार्गासारखाच आहे. जेव्हा एखादं कोॲग्युलेशन होतं त्याच्यासारखाच आहे. आणि या दोन्हीमध्ये एन्झाईमची क्रियाशीलता सुधारण्यासाठी प्रोटीएज क्लीवेज जे असतात ते अतिशय महत्त्वाचे असतात, जे वेगवेगळ्या प्रथिनांमध्ये रचनात्मक बदलांचा वापर केला जातो. तर आणि दोन्हीमध्ये एक फीड फॉरवर्ड लूप असतो. म्हणजे काय की पॉझिटिव्ह फीड फॉरवर्ड लूप असतो, त्यामुळे त्याचे ॲम्प्लिफिकेशन होतं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये किंवा प्रवर्धन होतं. तर जसं थ्रोम्बिन आहे हे जे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत सामील असतं, तसं प्रथिन घटक इन विट्रो परिस्थितीत हे थ्रोम्बिन आहे ते C3 आणि C5 यांचं विभाजन करू शकतात, आणि त्यामुळे एक सक्रिय ॲनाफिलॅटॉक्सिन दॅट इज C3a आणि C5a बाहेर पडतात. तर प्लास्मिन हे सुद्धा रक्त गोठण्याच्या मार्गावरील एक आहे, ते पण C3a आणि C5a या तयार करण्यात सक्षम आहेत. ते पण तयार करू शकतात, जसे थ्रोम्बिन तयार करू शकतात तसे प्लास्मिन पण तयार शकतात. तर या रक्त गोठण्याच्या अभिक्रियेच्या दरम्यान जी रक्त प्लेटलेट्स सक्रिय होतात तेव्हा ते ATP आणि कॅल्शियम याचं दोन्हीचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतात, आणि सीरम आणि थ्रिओनिन कायनेज सोडतात. ही जी सेरीन आणि थ्रिओनिन कायनेजेस आहेत ते C3bचं फॉस्फोरायलेशन करून पुढे पूरक प्रणालीच्या मार्गाला चालना देण्याचं कार्य करू शकतात. म्हणजे हे पण प्रोटीएज आहेत, ते आपल्या कॉम्प्लिमेंटच्या ॲक्टिवेशनचं काम करू शकतात. आता आपण बघूया, पुढे जाऊया की हे आपण बघितलं आत्तापर्यंत की C3 कन्व्हर्टेजपर्यंत आपण बघितलं की C3 कन्व्हर्टेज तर C3 आलं, C5 कन्व्हर्टेज पण आलं, पण त्याच्या पुढे नेमकं काय होतं आणि कसा सूक्ष्मजीवांचा नाश होऊ शकतो किंवा डॅमेज झालेल्या सेल्सचा कसा नाश होऊ शकतो. तर हे तीनही पाथवे जे आहेत, म्हणजे आता आपण बघितले कुठले, क्लासिकल पाथवे, अल्टरनेट पाथवे आणि शेवटचा दुसरा लेक्टिन पाथवे आणि तिसरा अल्टरनेट पाथवे. या तिन्ही कॉम्प्लिमेंट प्रारंभिक पाथवे जे आहेत ते फायनली कुठे येतात तर C5 कन्व्हर्टेजला येतात, आणि मग त्याच्यानंतर पुढे सगळ्या पाथवेमध्ये एक मेम्ब्रेन असोसिएटेड कॉम्प्लेक्स किंवा मॅक हा तयार होतो. आता C5 कन्व्हर्टेज जो क्लासिकल आणि लेक्टिनमध्ये तर सेमच आहे, जो C4b 2a 3b असा असतो. तर तेच पर्यायी मार्ग किंवा अल्टरनेट मार्गामध्ये काय असतं, C3b bb C3b हे C5चे 2 तुकड्यांमध्ये विभाजन करतं, C5a आणि C5b. तर C5b हा जो तुकडा आहे तो पेशींच्या किंवा इम्युन कॉम्प्लेक्सच्या पृष्ठभागावर तयार होतो, आणि मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स किंवा मॅक
च्या पुढील घटकांसाठी बांधण्यासाठी जागेची निर्मिती करतो. तर आतापर्यंत आपण बघितलं की तीनही कॉम्प्लिमेंटचे जे मार्ग आहेत, प्रारंभिक मार्ग म्हणजे क्लासिकल पाथवे, लेक्टिन पाथवे आणि ऑल्टरनेट पाथवे, या तिन्हीच्या शेवटी आपण बघितलं C5 कन्व्हर्टेज हे फॉर्म होतं किंवा हे तयार होतं. आणि मग त्याचं पुढे रूपांतर हे मेम्ब्रेन असोसिएटेड कॉम्प्लेक्सच्या निर्मितीमध्ये ते एकत्र येतात. तर C5 कन्व्हर्टेज हे सगळं जसं क्लासिकल आणि लेक्टिनमध्ये आपण बघितलं की C4b, 2a, 3b आहे, तर पर्यायी मार्गामध्ये किंवा अल्टरनेट पाथवेजमध्ये ते C3b, BB, C3b असं आहे. तर ते 2 तुकड्यांमध्ये विभाजन करतं आणि हा जो C5bचा तुकडा आहे तो लक्ष्यपेशीच्या किंवा इम्युन कॉम्प्लेक्सच्या पृष्ठभागावर तयार होतो आणि मॅक कॉम्प्लेक्स मॅकसाठी म्हणजे मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्सच्या पुढील घटकांसाठी तो बांधण्याची जागेची निर्मिती करतो. परंतु तो अतिशय अस्थिर असतो, कारण तो मेम्ब्रेनच्या तुकड्याला कोव्हॅलंट बांधांनी बांधलेला नसतो आणि त्याच्यामुळे तो C6ने बांधला गेल्यानंतरच तो तसाच राहू शकतो, नाही तर तो निष्क्रिय होतो. आता C5b ला C6 बांधलं जातं आणि ते C7चं बंधन C7मध्ये रचनात्मक बदल आणू शकतं. म्हणजे काय होतं, इथे आता C5b आहे जो आपल्याला C5 कन्व्हर्टेज नंतर मिळालेला आहे, जो पृष्ठभागाला बांधला गेला आहे म्हणजे लक्ष्यपेशीच्या किंवा ह्युमन कॉम्प्लेक्सच्या पृष्ठभागावर. त्याच्यापुढे तो C6ला बांधला गेल्यावरच तो ॲक्टिव्ह राहतो आणि मग त्याला C7 येऊन बांधलं जातं. आता C7चं असं आहे की तो ज्या पृष्ठभागावर बांधला जातो त्याच्यावर ते हायड्रोफोबिक प्रदेश उघड होतात आणि त्याच्यामुळे हा C7 आतमध्ये जाऊ शकतो. तो सूक्ष्मजीवांच्या मेम्ब्रेनमध्ये शिरण्यास तो सक्षम होतो, हे आपण इथे बघितलं. आता पुढे बघूया. आता C8 2 पेप्टाइड साखळ्यांनी बनलेला असतो, C8 बीटा आणि C8 अल्फा गॅमा. तर आता C5b आणि C6-7 कॉम्प्लेक्सला C8 बीटाचे बंधन याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं C8 अल्फा गॅमा डायमरमध्ये रचनात्मक बदल आणून घडतो आणि त्यामुळे काय होतं, तर C8 अल्फा गॅमाचा हायड्रोफोबिक डोमेन फॉस्फोलिपिड मेम्ब्रेनच्या आत शिरू शकतो. म्हणजे त्याच्यामुळे C8 पूर्णपणे आतमध्ये शिरला. म्हणजे काय झालं, C5b6-7-8चा कॉम्प्लेक्स जवळजवळ 10 ॲम्स्ट्रॉंग व्यासाचं एक लहान छिद्र तयार करतात मेम्ब्रेनमध्ये. ओके, ते आता आतमध्ये गेलं आणि ह्या मॅक निर्मितीमध्ये अंतिम पायरी म्हणजे C5b6-7-8 कॉम्प्लेक्सला C9चं बंधन. आणि हे C9चं बंधन आणि पॉलिमरायझेशन म्हणजे काय, एकच C9 येत नाही, त्याच्यामध्ये अनेक म्हणजे 10 ते 19 रेणू मॉलिक्युल्स त्याला येऊन जोडले जातात आणि अशा प्रकारे पॉलिमरायझेशन होऊन एक वेगळीच रचना तयार होते जे पूर्णपणे मेम्ब्रेनमध्ये शिरू शकते. एक नळीसारखी रचना तयार होते आणि हा एक या छिद्राचा, हे झालेल्या छिद्राचा जो व्यास आहे तो जवळजवळ 70 ते 100 ॲम्स्ट्रॉंग असतो आणि हा असा जो कॉम्प्लेक्स असतो तो C5b6-7 हा पूर्णपणे C9 कॉम्प्लेक्सने वेढला जातो आणि त्याच्यामुळे प्लाझ्मा मेम्ब्रेनची अखंडता नष्ट झाल्यामुळे इरिव्हर्सिबल पेशीचा मृत्यू होतो. म्हणजे त्याच्यातनं सगळं कंटेंट बाहेर पडायला लागतात, कारण हे एवढं मोठं छिद्र झाल्यामुळे आतमधला कंटेंट सगळा बाहेर पडायला लागतो. ज्या पेशीवर, ज्या सूक्ष्म जीवावर हे बांधलेलं गेलेलं आहे त्याच्यावरनं तो बाहेर पडायला लागतो आणि अशा प्रकारे त्या पेशीचा मृत्यू होतो. आता आपण इथे बघणार आहोत की फंक्शन्स काय आहेत, कार्य काय आहेत या कॉम्प्लिमेंट प्रणालीची. तर ही कार्य आपल्याला 3 मुख्य वर्गात आपण त्याचं वर्गीकरण करू शकतो. एक म्हणजे पहिलं आहे संसर्गाविरुद्ध आपल्याला जन्मजात संरक्षण देणं आणि अर्थातच त्याचे वेगवेगळे कोणते कॉम्प्लिमेंट घटक आहेत ते आपण बघूया. जसं जीवाणू आणि पेशीच्या पटलांचं विघटन करण्याचं काम अर्थातच मेम्ब्रेन अटॅक कॉम्प्लेक्स जे आत्ता आपण जस्ट बघितलं, जे C5b ते C9 हे सगळे फॅक्टर्स आहेत
जे जबाबदार घटक आहेत कॉम्प्लिमेंटचे ते सगळं काम करतात. ऑप्सोनायझेशनचं काम आहे, अर्थातच ऑप्सोनायझेशनमुळे फॅगोसायटॉसिस होणार आहे. फॅगोसायटॉसिसमुळे नंतर ते जे जीव आहेत ते मारले जातील. तर त्याच्यासाठी C3b आणि C4b हे दोघं जण काम करतात. तर ॲनाफिलॅटॉक्सिनद्वारे इन्फ्लमेशन आणि टॅक्सिसची प्रेरणा देणं. म्हणजे तुम्ही बघितलं की एखाद्या ठिकाणी जर का पेशीला इजा झालेली असेल किंवा इन्फेक्शन झालेलं असेल तर तिकडे किमोटॉक्सिस हे आपण चौथ्या व्याख्यानामध्ये बघितलं. तर जन्मजात प्रतिकारशक्तीचे ते सेल्स सगळे तिकडे किमोटॉक्सिसने येतात. तर हे काम जे आहे ते ॲनाफिलॅटॉक्सिन्सद्वारे, जसे C3a आणि C5a या दोन्ही टॉक्सिन्सद्वारे ल्युकोसाइटचे रिसेप्टर त्यांच्यावर असतात त्याच्याद्वारे ते केलं जातं. दुसरा त्याचा वर्ग असा आहे की जन्मजात आणि अनुकूल प्रतिकारशक्तीमधील संवाद, इंटरफेस. तर आता अँटीबॉडी प्रतिसादामध्ये वाढ करणं, जसं C3b आणि 4b यांचे जे प्रोटिओलाइज तुकडे जे आहेत ते इम्युन कॉम्प्लेक्स आणि प्रतिजनांना हे जोडले जातात आणि C3 रिसेप्टरना पण जोडले जातात आणि त्याच्यामुळे अँटीबॉडी प्रतिसादामध्ये वाढ होते. रोगप्रतिकारक स्मृतीमध्ये वाढ म्हणजे काय, मेमरीजमध्ये वाढ होण्याचे कार्यसुद्धा हे C3b तुकडे आणि त्यांचं इम्युन कॉम्प्लेक्सला आणि फॉलिक्युलर डेंड्रायटिक पेशींमधील त्यांच्या रिसेप्टरमुळे हे काम करू शकतात. प्रतिजन सादर करण्यामध्ये वाढ म्हणजे अँटीजन प्रेझेंटेशनमध्ये वाढमध्ये NBL, नंतर हे वेगवेगळे रिसेप्टर्स जे आहेत हे, नंतर हे वेगवेगळे घटक जे आहेत ते काम करतात. हे लेक्टिन्स आहेत, मॅनोज बाइंडिंग लेप्टिन्स, C1q, C3b, C4b, C5a हे सगळेजण काम करतात. आणि टी पेशींवरील संभाव्य परिणामामध्ये सुद्धा हे अनेक कॉम्प्लिमेंटचे घटक भाग घेतात. आता तिसरा वर्ग असा आहे कार्यातला, तो म्हणजे रोगप्रतिकारक प्रतिसादाच्या संकुचन अवस्थेतील घटक. आता संकुचन म्हणजे ॲक्च्युली त्या ह्याच्यात काय होतं की जेव्हा रोगप्रतिकारक प्रतिसाद संपतो तेव्हा अनेक सेल्स असे असतात की त्यांच्यावर अजूनही इम्युन कॉम्प्लेक्सेस असतात, ते अजून ॲक्टिव्ह असतात. अशा कॉम्प्लेक्सेसचं निराकरण करणं किंवा पेशींचं निराकरण करणं रिस्पॉन्सिबिलिटी कॉम्प्लिमेंटवर असते आणि ते काम वेगवेगळे कॉम्प्लिमेंट करतात. जसं इम्युन कॉम्प्लेक्सचं निराकरण हे कॉम्प्लिमेंटचे जे घटक आहेत ते करतात. तर अपॉप्टोटिक पेशींचे निराकरण हे C1q, C3 आणि C4 हे कॉम्प्लिमेंट बंधित खंड असे करतात. तर रेग्युलेटरी टी सेलचं प्रेरण जे असतं ते CD46 करतात. आणि हे अर्थातच जेव्हा आपण वेगवेगळे आणखीन रेग्युलेटरी टी सेल्स वगैरे बघणार आहोत, अपॉप्टॉसिस बघणार आहोत, तेव्हा आपल्याला हे नक्कीच त्याच्याबद्दल जास्त माहिती मिळणार आहे. आता आणखीन काही फंक्शन्स आपण बघूया. जसं कॉम्प्लिमेंट, आता इथे आपण एक कॉम्प्लिमेंट रिसेप्टर्स आणि कॉम्प्लिमेंट प्रथिनं यांच्यामुळे काय होतं तर रोगजनकांना इफेक्टर पेशींना ते जोडले जातात. इफेक्टर पेशी आपण बघितलेल्या आहेत, वेगवेगळ्या इफेक्टर पेशी कुठल्या आहेत त्या, आणि मग त्या पेशींना जेव्हा हे जोडले जातात तेव्हा अर्थातच त्याच्यामुळे त्या रोगजनकांचे ते रोगजनक मेले जातात किंवा त्यांचा नाश केला जातो. आता हे जे रिसेप्टर्स आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे रिसेप्टर्स आता आपण बघणार आहोत आणि त्यांच्यातले प्राथमिक लायगॅन्ड्स बघणार आहोत. तर पहिला एक आपण बघणार आहोत CR1. CR1 हे ल्युकोसाइट्स आणि एरिथ्रोसाइट्स या दोन्हीवर व्यक्त केलं जातं आणि तो कशाला बांधला जातो तर C4b ला बांधला जातो, C1q ला बांधला जातो, MBL ला बांधला जातो. सो हा CD35 जो आहे, जो CR1 ज्याला म्हणतात, तो ह्या सगळ्यांना हायर अफिनिटीने, उच्च आत्मीयतेने बांधला जातो. आता एरिथ्रोसाइट ह्यांच्यावर पण एक CR1 रिसेप्टर्सद्वारे इम्युन कॉम्प्लेक्सेसला बांधला जातो आणि मग तो पूर्णपणे कॉम्प्लेक्स यकृतामध्ये पोचवतात आणि जिथे ते फॅगोसायटोसिसद्वारे उचलले जातात आणि शरीरातून काढले जातात. आता फॅगोसायटोसिस CR1 रिसेप्टर्स ऑप्सोनाइट सूक्ष्मजीवींना पण बांधलं जातं.
त्याच्यामुळे रिसेप्टर मेडिएटर फॅगोसायटॉसिस होतं. IL-1 आणि प्रोस्टॅग्लॅन्डिनसारखं प्रो इन्फ्लमेटरी रेणूंचा स्त्राव होतो. तेही आपण बघितलं की कसा त्याचा उपयोग होतो ते. आता बी पेशींमधील CR1 आहे, हे सगळीकडचे वेगवेगळ्या पेशींवरचे CR1 आहे. आपण एरिथ्रोसाइटचं बघितलं, फॅगोसाइट्समधलं बघितलं, आणि आता बी पेशींवरचं हे CR1 आहे ते काय करतात तर ते C3b बद्ध प्रतिजनाच्या ग्रहणात मध्यस्थी करतात आणि त्याच्यामुळे पेशींच्या लायसोझोमल प्रणालीमध्ये विघटन होतं आणि त्यानंतर प्रतिजन पेप्टाइड्स टी पेशींना सादर केलं जातं. आणि हेही आपण बघितलं होतं आणि परत एकदा आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघू. ते आपण बी सेल रिसेप्टरमध्ये बघितलं होतं की CR1 कसं महत्त्वाचं आहे ते. आणि अशा प्रकारे CR1 हा दोन्हीमध्ये म्हणजे इनेट इम्युनिटी तसेच ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे दोन्ही रोगप्रतिकारक प्रतिसादामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे. तर आता आपण इथे बघतोय त्याचं आणखीन एक उदाहरण. CD21 हे असं आहे की ते कसं मदत करतं अँटीबॉडीला आणि त्याच्या बांधण्याला आणि कसं ॲक्टिवेट होतं. आता हा अँटीबॉडी हा बी सेल रिसेप्टर आहे इकडे, कारण जे अँटीबॉडी मॉलिक्यूल बांधलेले असतात बी सेलवर तो BCR म्हणून काम करतो. जेव्हा तो स्त्रवलेल्या स्थितीत असतो तेव्हा तो अँटीबॉडी असतो. तर हे जे CR2 आहे जे CD21 हे त्याची जी उत्पादनं आहेत म्हणजे विघटन उत्पादनं C3bची जी C3b, C3d आणि C3dची या प्रत्येकाला कॉम्प्लिमेंट रिसेप्टर एका विशिष्ट प्रकारे बांधलं जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे ते बी सेल रिसेप्टर बरोबर एक नॉन कोव्हॅलंट संबंधात बी पेशींवर व्यक्त होतं. आता बी पेशीचं को रिसेप्टर्स असं जे म्हणतात हे 3 पेशींवरील रेणूंचा एक जटिल समूह आहे. म्हणजे काय तर एक आहे CD19 हे आहे ते CD19 आपण बघितलं. एक आहे CD21 किंवा टापा1 हे आपण BCRमध्ये बघितलेलं आहे ऑलरेडी. आणि एक आहे ते CD21 किंवा CR2. तर हे सगळं पूर्णपणे कॉम्प्लिमेंट घटकाच्या तुकड्यांशी सह एक कोव्हॅलंट बॉन्डने बांधला गेल्यामुळे तो प्रतिजनाला बांधला जातो आणि CD3 मॉलिक्यूल ह्या सगळे एकत्र येऊन त्याच्यानंतरच बाइंडिंग होतं आणि त्याच्यानंतरच आपल्याला BCR आणि CD22 यांच्यात बांधला जातो आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारची आसक्ती वाढते. आणि हेही आपण तेव्हा बघितलं होतं की ही आसक्ती किंवा ॲव्हिडिटी इतकी वाढते की प्रतिजनाचा एकदम कमी कॉन्सन्ट्रेशन असलं तरी पण बी सेल ॲक्टिवेट होऊ शकतो किंवा बी सेलला ते सक्रिय करू शकतो. तर बी रिसेप्टरची ॲव्हिडिटी वाढवण्यासाठी आणि छोट्यातल्या छोट्या प्रतिजन कॉन्सन्ट्रेशनमुळे बी सेलांना सक्रिय करण्याचं काम करण्यासाठी हा CR2 किंवा CD21 अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण येऊया CR3 आणि CR4. आपण CR1 बघितलं, CR2 बघितलं, आता CR3 आणि CR4 हे CD11B आणि CD18चा एक कॉम्प्लेक्स आहे. तर CR4 हा CD11C आणि CD18 हा कॉम्प्लेक्स आहे आणि ते ह्या कॉम्प्लेक्स आच्छादित प्रतिजनांना म्हणजे कॉम्प्लेक्स प्रतिजनांच्या विरुद्ध म्हणजे अँटीजनला बाइंड झालेले हे सगळे कॉम्प्लिमेंट्सचे फॅक्टर्स आहेत त्यांचं फॅगोसायटोसिस करण्यासाठी हे रिसेप्टर्स वापरले जातात. तर C3 आणि C4 हे C3b जो विघटन फॅक्टर आहे C3bचा तो विघटन झाल्यानंतर जे येतं ते C3b आहे त्याला बांधलं जातं आणि जो कॉम्प्लिमेंट फॅक्टर द्वारे होणाऱ्या विघटनामुळे तयार झालेला असतो अर्थात C3bचा आणि हा C3dg आणि विशेषतः H फॅक्टरला देखील बांधला जाऊ शकतो. म्हणजे काय की हे C3 आणि CR3 आणि CR4 हे रिसेप्टर आहेत ते C3bच्या विघटनजन्य जे आहेत फॅक्टर्स त्यांना बांधला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं काम होतं ते आणखीन ॲक्टिवेशन होतं फॅगोसायटॉसिस होतं. आता CRIG म्हणजे IG डोमेनसारखा IG आता ऊतींवर असलेल्या मॅक्रोफाजेस म्हणजे स्थिर ऊती मॅक्रोफाजेसवर व्यक्त होणारा CRIG C3bला बांधला जातो आणि त्याच्यामुळे रक्तात
या यकृतामध्ये जे ऑप्सोनॉइड प्रतिजन काढून टाकण्याची जी क्रिया आहे ती अतिशय सुलभ होऊन जाते. आणखीन रिसेप्टर्स आपण बघूया आणि लायगॅन्ड्स. त्याच्यातलं एक महत्त्वाचा आहे तो C3AR आणि C5AR. आता C3A आणि C5A हे दोन आपण बघितले आहेत की ते ॲनाफेलाटॉक्सिन आहेत. हे ॲनाफेलाटॉक्सिन जेव्हा बांधले जातात सॉरी, आता आपण पुढचे काही रिसेप्टर्स बघूया जे आहेत C3AR आणि C5AR किंवा C5L2. हे जे रिसेप्टर्स आहेत ते आपण मगाशी बघितलं की C3A आणि C5A हे ॲनाफेलाटॉक्सिन आहेत, बरोबर, आणि ते इन्फ्लमेटरी कार्य करतात, त्याचे मध्यस्थी असतात ते. तर हे जे रिसेप्टर्स आहेत ते प्रोटीन कपल रिसेप्टर किंवा GPRचे सदस्य आहेत. आणि आपण मागे रिसेप्टर्समध्ये बघितलं होतं की ते कसे मेम्ब्रेनमधनं मल्टिपल पासेस घेतात, असे हे रिसेप्टर्स आहेत. आणि हे काय काम करतात तर हे C3A आणि C5Aला बांधलं जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यात एक प्रकारचं सिग्नलिंग होतं आणि त्याच्यामुळे ह्या सिग्नलिंगमुळे वेगवेगळ्या प्रकारचं डिग्रॅन्युलेशन होतं, जसं बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, बिकॉज हे सगळे ॲनाफिलाटॉक्सिन आहेत, त्यांचं कामच ते आहे. आणि ह्या जी प्रोटीन सिग्नलिंगच्या मार्गामुळे अर्थातच हा जो आहे C5L2 हा C5AR द्वारे वापरल्या जाणाऱ्या जी प्रोटीनच्या सिग्नलशी कनेक्टेड नाही आहे, पण तो C5A द्वारे जे काही सिग्नलिंग होतं त्याला एक निगेटिव्हपणे नियंत्रित करतो असं दिसतं. म्हणजेच ह्याचं कार्य काय आहे, C3A आणि यांचं कार्य आहे सगळं डिग्रॅन्युलेशन करणं आणि ॲनाफिलॅक्सिस करणं, कारण ते ॲनाफिलाटॉक्सिन आहे. तर हे कधी केलं जातं तर ह्या वेगवेगळ्या पेशींच्या पृष्ठभागावर असलेले हे रिसेप्टर्स जे जी प्रोटीन रिसेप्टर्स आहेत, जी प्रोटीन रिसेप्टर्स आहेत, जी कपल्ड रिसेप्टर्स आहेत, त्यांना ते बांधलं जातं आणि ती होतं. आता पुढे आपण बघूया की कॉम्प्लिमेंट प्रणाली ही संसर्गाविरुद्ध यजमानांचं कसं संरक्षण करतं. एक आपण बघितलं की त्यांचे रिसेप्टर्स आणि ते बांधल्यामुळे काय काय वेगळे परिणाम होतात. आता इथे बघूया की कसं संसर्गाविरुद्ध किंवा इन्फेक्शन विरुद्ध हे होस्ट सेलचं कसं संरक्षण करतात. तर 3 प्रकारे एक होतं. एक म्हणजे तो मॅक कॉम्प्लेक्स तयार करतात, दुसरं म्हणजे रोगजनकांचं ऑप्सोनायझेशन करतं आणि तिसरं म्हणजे इन्फ्लमेटरी प्रतिसाद तयार करतं. ओके, असे 3 प्रकारच्या संरक्षण प्रक्रियेमध्ये हे भाग घेतं आणि त्याच्यामुळे ते ल्युकोसाईट्सना संरक्षणाच्या ठिकाणी सुद्धा पोचवतं. तर हे मॅक जे आहेत ते लाल रक्तपेशींना, आता नॉर्मल लाल रक्तपेशींचं जेव्हा आपण बघितलं की त्यांचं जेव्हा विघटन होतं ते सेल मेम्ब्रेन ऑस्मॉसिस अखंडता राखण्यासाठी ते असमर्थ होतात जेव्हा त्या मॅक कॉम्प्लेक्स फॉर्म होतो लाल रक्तपेशींमुळे आणि त्या पेशी नष्ट होतात. पण ह्या न्यूक्लिएटेड सेल्सच्या बाबतीत असं होत नाही. त्यांच्या बाबतीत ओन्ली फक्त छोटी छिद्र तयार होतात आणि सायटोप्लाझमद्वारे कॅल्शियमच्या प्रवाहानंतर एक प्रकारचा अपॉप्टॉसिस किंवा प्रोग्राम सेल डेथ होतो. पण हा जो प्रोग्राम सेल डेथ आहे, मॅकद्वारे झालेला अपॉप्टॉसिस आहे, तो बायोकेमिकली किंवा जैव रासायनिकदृष्ट्या अतिशय वेगळा असतो आणि म्हणून त्याला अपॉप्टोटिक नेक्रोसिस असं म्हणतात आणि नुसतं अपॉप्टॉसिस असं म्हणत नाही. तर आता ह्या संसर्गजन्य सूक्ष्मजीवावर जेव्हा कॉम्प्लिमेंट मिडिएटेड हल्ला होतो त्याच्या दरम्यान यजमान पेशी कशा बरं सुरक्षित राहतात, तर यजमान पेशींना युकॅरियोटिक म्हणजे आपले होस्ट पेशी या युकॅरियोटिक आपण असल्यामुळे, कारण त्यांच्यावर असे वेगवेगळे अनेक त्यांच्या पडद्यात असे घटक असतात की ते कॉम्प्लिमेंट प्रथिनांना निष्क्रिय करतात. आणि परंतु या मॅक हल्ल्यामुळे पेशींचे तुकडे जर का झाले तर ते झाल्यामुळे त्यांचं जास्त कॉन्सन्ट्रेशन तयार झाल्यामुळे मात्र ऑटो इम्युनिटी तयार होते आणि म्हणूनच कॉम्प्लिमेंटचं ऑटो इम्युनिटीमध्ये खूपच कॉन्ट्रीब्युशन आहे किंवा ते खूपच त्याच्यात भाग घेतात हे आपण नंतर बघणारच आहोत. आणि अनेक संप्रतिकारक म्हणजे ऑटो इम्युन रोगांमध्ये कॉम्प्लिमेंटचे नुकसान हे मुळे झालेली नुकसान ही एक समस्या आहे आणि स्वयंप्रतिकार सिंड्रोममध्ये पण कॉम्प्लिमेंट हे उपचार प्रणाली म्हणून मानलं जातं. पहिल्यांदा ते कॉम्प्लिमेंटला ट्रीट करू असं झालं. तर बहुतेक एन्व्हलप व्हायरस म्हणजे हर्पिस व्हायरस
ऑर्थोमिक्सो व्हायरस, तसंच मिझल्स, गालगुंड, मम्स यांना कारणीभूत ठरणारे, तसेच पॅरामिक्सो व्हायरस यांच्या सगळ्यांमध्ये कॉम्प्लिमेंट मध्यस्थी लिसिसला ते सगळे संवेदनाशील आहेत. म्हणून कॉम्प्लिमेंटद्वारे ह्यांचा लायसिस होऊ शकतो या सगळ्या व्हायरसेसचा. अतिशय महत्त्वाचं आहे हे या व्हायरसचा कंट्रोल करण्यासाठी. तसंच ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरियांना पूरक हल्ल्याला ते त्याप्रमाणे ते वाचू शकतात, परंतु ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत जसे नायसिरिया मेनिंजायटिडिस हे अतिशय संवेदनशील आहेत त्याच्यात. तर आता दुसरं आणखीन बघूया, रोगजनक सूक्ष्मजीवांचे ऑप्सोनायझेशन. म्हणजे एक बघितलं आपण की एक बघितलं आपण की मॅक प्रेरित पेशी मृत्यू. दुसरं आता आहे रोगजनक सूक्ष्मजीवांचं ऑप्सोनायझेशन. तर आता ऑप्सोनायझेशन आपल्याला माहिती आहे, त्याचा अर्थ अँटीबॉडी, कॉम्प्लिमेंट घटक आणि ह्या सगळ्या प्रतिजनांना, धोकादायक प्रतिजनांना किंवा अँटीजेन्सना ते कोटिंग करतात आणि त्याच्यामुळे प्रतिजन फॅगोसायटिक पेशींवर हे FC रिसेप्टर, कॉम्प्लिमेंट रिसेप्टरद्वारे ओळखून जातात आणि मग फॅगोसायटोसिस होऊन प्रतिजनांचा नाश होतो. अशा प्रकारे विषाणूजन्य संसर्गापासून महत्त्वाचं संरक्षण हे देतात. तसंच विषाणूंभोवती एक वेगळं आवरण ते बांधतात आणि त्याच्यामुळे ते निष्प्रभ करतात. आणि जसं एक ॲडिनोव्हायरसमध्ये सुद्धा ते कॉम्प्लिमेंट घटकांनी आच्छादित पेशीत प्रवेश करतात, जेव्हा ते एंडोझोम प्रणालीमध्ये सुटून पेशीद्रव्यात प्रवेश करतात, तेव्हा पण C3 आणि C4 यांचं कवच त्याच्याभोवती येतं आणि त्याच्यामुळे विषाणूंचा नाश होतो. आता तिसरं म्हणजे इन्फ्लमेशन वाढवणं. तर इन्फ्लमेशन तुम्हाला माहितीच आहे, C3 C5चे क्लिवेज जे ॲनाफिलॅटॉक्सिन आहे त्यामुळे इन्फ्लमेशन वाढतं, किमोअट्रॅक्टंट वाढतात, त्याच्यामुळे वेगवेगळे इन्फ्लमेटरी सायटोकाइन्स वाढतात, TNF, IL-6 सारखे, त्याच्यामुळे इन्फ्लमेशन होतं. आणि अर्थातच या इन्फ्लमेशनमुळे डिग्रॅन्युलेशन होतं, ग्रॅन्युलोसाइट्सचं, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स यांचं, आणि त्याच्यामुळे फॅगोसायटोसिसना प्रोत्साहन मिळतं. हिस्टामाइन आणि प्रोस्टाग्लॅंडिन सारखे इन्फ्लमेटरी मध्यस्थ सोडले जातात, त्याच्यामुळे अर्थातच लिम्फ नोडमध्ये जाण्याची क्रिया वाढते आणि ह्याच्यामुळे ताप येतो इन्फ्लमेटरी रिस्पॉन्समुळे, त्याचासुद्धा सूक्ष्मजीवांना नाश करण्यासाठी उपयोग होतो. आता आपण बघूया रेग्युलेशन कसं होतं या कॉम्प्लिमेंट ॲक्टिव्हिटीचं. कुठलीही अतिशय चांगली बायोलॉजिकल सिस्टीम जी असते, ज्याने यजमानाला नुकसान पोचण्याची शक्यता असते, त्याचं अतिशय काटेकोरपणे नियंत्रण करणं, नियामक यंत्रणेद्वारे नियंत्रण केलं जातं. आणि कॉम्प्लिमेंट प्रणाली अर्थातच या नियमाला अपवाद नाही आहे आणि अतिशय शक्तिशाली पॉझिटिव्ह फीडबॅक यंत्रणा आहे. त्याच्यात पॉझिटिव्ह फीडबॅक आहे, इट इज नॉट निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्या ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि अल्टरनेट पाथवेमध्ये तर अँटीजेन स्पेसिफिसिटी पण नाही आहे, त्याच्यामुळे अतिशय काटेकोर नियमन आवश्यक आहे. आणि ते नियमन करताना अर्थातच वेगवेगळ्या प्रकारची यंत्रणा आपलं शरीर राबवतो आणि ती एक जनरल किंवा पॅसिव्ह यंत्रणा असू शकते, नियामक यंत्रणा, किंवा ॲक्टिव्ह किंवा स्पेसिफिक ॲक्टिव्ह असू शकते. तर पॅसिव्हमध्ये काय असतं, तर एक म्हणजे या कॉम्प्लिमेंट प्रणालीची क्रियाशीलता असते, ते अतिशय छोटं हाफ लाईफ असतं त्यांचं आणि त्याच्यामुळे ते नेहमीच पटापट त्यांचं नाश होत असतो. त्यामुळे ते पेशींवर, होस्ट पेशींवर ते निष्क्रिय होऊन जातात. आणि अल्टरनेट पाथवेचं जर आता कन्व्हर्टेज आहे ते 5 मिनिटाचंच आहे आणि जोपर्यंत प्रोपेरिडिनशी ते बांधलं केलं जात नाही, स्थिर केलं जात नाही, तोपर्यंत ते त्याचं निष्क्रिय होऊन जातं. दुसरी म्हणजे यजमान पेशी आणि सूक्ष्म पेशी यांच्या पृष्ठभागावरील कार्बोहायड्रेट रचनेतील फरक. तसं युकॅरियोटिक पेशींमध्ये यजमान पेशींवर सियालिक ॲसिडची उच्च पातळी असते आणि ह्या सियालिक ॲसिडना हे C3b प्रभावीपणे बांधले जातात आणि त्याच्यामुळे त्याचं काही पुढचं पाऊल होण्याच्या अगोदरच विघटन केलं जातं. परंतु ते प्रोटीएजेस असतात ते C3bला नष्ट करतात. परंतु असे कार्बोहायड्रेट्स आपल्या सूक्ष्मजीवांवर नसतात आणि त्याच्यामुळे मग ते C3b रेणू त्यांचा नाश करू शकतो. आता आपण बघूया की ॲक्टिव्ह रेग्युलेशन कसं होतं या कॉम्प्लिमेंटचं.
तर एकतर अयोग्य कॉम्प्लिमेंट सक्रियतेवर नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय नियंत्रण करण्यासाठी वेगवेगळे एक इनिबिटर्स असतात, वेगवेगळे इनिबिटर्स. ते इनिबिटर्स जसं C1 इनिबिटर असतो, C1चा इनिबिटर C1INH जो आहे तो C1चं विघटन करतो. हे आहे ते सेरेन प्रोटीनेज इनिबिटर किंवा सर्पिन या गटात येतं, प्रथिन वर्गात येतं. आणि ते एक कॉम्प्लेक्स तयार करतं. हे प्रोटीन्स C1R2S2च्या सोबत एक कॉम्प्लेक्स तयार करून कार्य करतं आणि त्याच्यामुळे ते C1Q पासून वेगळे होतात आणि हे होतं. म्हणजे काय होतं, हे C1NH याच्याबरोबर एक कॉम्प्लेक्स तयार करतं आणि त्याच्यामुळे ह्याच्या विरुद्ध पासून वेगळं झाल्यावर त्याची सक्रियता निघून जाते. म्हणजे ते C4 आणि C2वर कार्य करू शकत नाही. आणि हे दोन्ही क्लासिकल आणि लेक्टिन पाथवेमध्ये सेरेन प्रोटीन्सला रोखून त्याच्या सुरुवातीला प्रतिबंध करू शकतात. आता दुसरं आहे डीके ॲक्सिलरेटिंग फॅक्टर किंवा DAF, जो CD55 आहे. तो C3 कन्व्हर्टेजचा डीके करतो. म्हणजे काय करतो, तर क्लासिकल मार्गामध्ये तुम्हाला माहिती आहे C3 कन्व्हर्टेज जो आहे तो C4B2A जो आहे ते विघटन डीके ॲक्सिलरेटिंग फॅक्टर करू शकतो. आणि त्याला 2 सहघटक लागतात. एक म्हणजे CR1 किंवा C4BP हे त्याच्यासोबत काम करतात. म्हणजे काय आहे, हे क्लासिकल पाथवेमध्ये याच्याबरोबर DAF काम करतं आणि त्याच्यामुळे त्याचं विघटन होतं आणि त्याच्यामुळे तो दूर करतो C4B पासून C2A दूर केल्यावर अर्थातच त्याची ॲक्टिव्हिटी जाते आणि हे फॅक्टर I द्वारा केले जाते. तर अल्टरनेटद्वारे हा जो कन्व्हर्टेज आहे त्याचं पण फॅक्टर Hच्या मदतीने, CR1 आणि फॅक्टर Hच्या मदतीने तो BB आणि C3B वेगवेगळे होतात आणि त्यांचं विघटन होतं. तर अशा प्रकारे तो रोखला जातो. C3 कन्व्हर्टेजचा डीके ॲक्सिलरेटिंग फॅक्टरमुळे ऱ्हास जो आहे तो फक्त यजमान पेशीच्या पुरताच आहे, कारण DAF आणि CR1 हे फक्त पेशीपटलाला जोडलेले असतात आणि यजमान पेशींमध्ये असतात आणि त्याच्यामुळे ते सूक्ष्मजीवांना अटॅक करत नाही. तर यजमान पेशींना पासून ते C3 कन्व्हर्टेजचा नाश झाल्यामुळे अर्थातच यजमान पेशींचं संरक्षण होतं या कॉम्प्लिमेंटपासून. आता फॅक्टर H आणि C4BP हे विद्राव्य सहघटक आहेत, म्हणजे सॉल्युबल आहेत आणि ते सॅलिसिलिक ॲसिड आणि हिपॅरिनसारख्या निगेटिव्ह अवशेषित पेशी पृष्ठभागांना कार्बोहायड्रेट्सने बांधला जातो आणि हे प्रोकॅरियोटिक नव्हे तर फक्त युकॅरियोटिक पेशींचे आवश्यक घटक आहेत. हे जे आहेत ते सॅलिसिलिक ॲसिड आणि हिपॅरिन. तर त्याच्यामुळे ते दुसऱ्यांना बांधण्याची शक्यताच नाही आहे आणि त्याच्यामुळे ते हिपॅरिन सल्फेटसारख्या प्रोटिओग्लायकॅन्सना पण बांधण्यात प्राधान्याने बांधले जातात आणि अशा प्रकारे सूक्ष्मजीव आक्रमणकर्त्यांमध्ये DAF आणि CR1 हे दोन्हीचं एक्सप्रेशन नसल्यामुळे ते फॅक्टर H आणि C4B त्यांना बांधत नाहीत आणि त्याच्यामुळेच त्यांना ते कॉम्प्लिमेंट मेडिएटेड हल्ल्यापासून वल्नरेबल असतात, म्हणजे त्यांच्यावर हल्ला केला जातो सूक्ष्मजीवांनी. आता फॅक्टर I द्वारे C3B आणि C4Bचे पण विघटन होऊ शकतं. हा फॅक्टर I आहे तो आणखीन एक सेरीन प्रोटीएज आहे आणि तो ह्या C3B आणि C4Bचं विघटन करतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तो अर्थातच त्याच्यामुळे हा जो फॅक्टर I आहे तो ह्या सगळ्यांच्या मदतीने हे वेगवेगळे घटक फॉर्म करतो आणि त्याच्यामुळे C3B हा नष्ट केला जातो. आणि जेव्हा लिम्फोसाईटचे अपॉप्टॉसिस सुरू होतं तेव्हा MCP हा सहघटक नष्ट होतो आणि त्याद्वारे मृत पेशींच्या पृष्ठभागावर C3B जमा होऊ शकतं आणि त्याच्यामुळे नंतर फॅगोसायटॉसिस केलं जातं. जेव्हा हे जे आहे ते C4B साठी MCP, CR1 आणि C4BP हे C4B साठी हे बांधलं जातं आणि त्याचा C4Bचं पुढे आणखीन विघटन केलं जातं. आता CD59 हे प्रोटीन द्वारे MC हल्ल्याला प्रतिबंध करतं आणि MAC हल्ल्याला
मॅक हल्ल्याला प्रतिबंध करतं. ते प्रोटीन आहे ते येऊन मॅकलाच बांधतं आणि त्याच्यामुळे काय होतं, हा जो कॉम्प्लेक्स आहे C5B678 ह्यामध्ये त्यांना यजमान पेशींच्या पटलामध्ये जाण्यासच रोखतं आणि त्याच्यामुळे C39चा पुढे येणं थांबतं. आणि त्याच्यामुळे काय, हे जे आहे C39 ह्याच्यापासून आतमध्येच येत नाही आणि ह्या कॉम्प्लेक्सला ते आतमध्ये येऊन देत नाही आणि त्याच्यामुळे मॅक हल्ल्याचा पासून यजमान पेशीला ते वाचवतं. आता आणखीन एक ॲक्टिव्ह रेग्युलेशन म्हणजे कार्बॉक्सीपेप्टिडेजद्वारा ॲनाफिलाटॉक्सिनचे पण निष्क्रियकरण होऊ शकतं आणि ते निष्क्रियकरण कार्बॉक्सीपेप्टिडेज M, B आणि R या 3 प्रकारच्या कार्बॉक्सीपेप्टिडेजमध्ये होऊन C3Aचं डिसआर्जिनिन रहित म्हणजे डिसआर्ज C3A असं तयार होतं, जे ॲक्टिवेट नसतं आणि त्यांना ॲनाफिलाटॉक्सिनचं निष्क्रियकरण होतं. आता आपण कॅल्शियम डेफिशियन्सीज बघूया. कॉम्प्लिमेंटच्या घटकांची जेव्हा कमतरता होते तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात, जसं C1Q, C1R, C1S, C4 आणि C2 यांची जर का कमतरता असेल किंवा होमोझायगस जर का डेफिशियन्सी असेल तर तेव्हा SLE सारखा सिस्टमिक ल्युपस एरिथ्रोमॅटस सारखा अतिशय फॅटल रोग होऊ शकतो, ग्लोमेरुलोनेफ्रायटिस होऊ शकतो, वॅस्क्युलायटिस होऊ शकतो. हे इम्युन कॉम्प्लेक्सेस रिलेटेड रोग आहेत ज्याची वाढ होते. हे कॉम्प्लेक्सेस नसल्यामुळे इम्युन कॉम्प्लेक्सेसचं विघटीकरण होत नाही आणि मग हे कॉम्प्लेक्सेस वेगवेगळ्या सिस्टीममध्ये जाऊन सिस्टमिक रोग होऊ शकतात. C1Qचा अभाव, जेव्हा बंधनाचा अभाव होतो, जेव्हा ही कमतरता असते तेव्हा ॲपॉप्टोसिस पेशी स्वप्रजनन म्हणून काम करतात आणि मग परत ऑटोइम्युन डिझीज SLE सारखे होऊ शकतात. प्रारंभिक कॉम्प्लिमेंट घटकांमध्ये पण ग्राम निगेटिव्ह तसंच निर्माण करणाऱ्या स्ट्रेप्टोकोकाय, सॅप्टोकोकाय ह्या जीवनांपासून वारंवार हे इन्फेक्शन होतं. MBL लेक्टिन मार्गाचा जो पहिला घटक आहे त्याच्यामुळे तो जर का डेफिशियंट असेल तर लहान मुलांना खूप गंभीर प्रकारचे आजार होतात, श्वसन मार्गात इन्फेक्शन होतं. सामान्य व्यक्तींच्या तुलनामध्ये SLE असलेल्या रुग्णांमध्ये MBL डेफिशियन्सीचं प्रमाण 2 ते 3% जास्त असतं, पटीने जास्त असतं. तर म्युटेटेड MBL असेल तर हेपॅटायटिस बीचे क्रोनिक कॅरियर मोठ्या प्रमाणात आढळतात. फॅक्टर D आणि प्रोपेडिनची जर का डेफिशियन्सी असेल, कमतरता असेल तर नायसिरियाशी संबंधित संसर्ग होतात आणि इम्युन कॉम्प्लेक्स रिलेटेड रोग तेवढे होत नाहीत, कारण आपल्याला माहिती आहे की हे प्रोपेडिन वगैरे जन्मजात रोगप्रतिकारक शक्तीमध्ये येते, जिथे अँटीबॉडी अँटीजन इम्युन कॉम्प्लेक्सचा अजिबात संबंध येत नाही. C3ने गंभीर वैद्यकीय लक्षणं, मेनिंजायटिस, ब्रॉन्कायटिस, निमोनिया. C4 जीन्सचा कॉपी नंबर कमी असेल तरी पण SLE होऊ शकतो. नंतर C4ची पूर्णतः कमतरता असेल तर निमोनिया, हिमोफिलस इन्फ्लुएंजे, नायसिरिया, मेनिंजायटिस यासारख्या जीवाणूंचं सतत इन्फेक्शन होत राहतं. टर्मिनल कॉम्प्लेक्स कॅस्केडचे घटक नसतील तर नायसिरिया मेनिंजायटिस याच्यामुळे मेनिंजायटिस होतो आणि जर का C1 इनिबिटरचा पण हे अभाव असेल तर त्याच्यामुळे ऊतींना सूज येणं, पेशीबाह्य द्रव जमा होणे, हेरिडिटरी अँजिओएडिमासारखे रोग होऊ शकतात. आता आपण बघूया की ह्या मायक्रोब्स म्हणजे जे आहेत ते वेगवेगळे या कॉम्प्लिमेंटला कसं बरं त्यांच्याद्वारा इव्हेजन सिस्टीम काय आहे, त्यांना रोखण्यासाठी ते सूक्ष्मजीवांची काय रणनीती असते, काय स्ट्रॅटेजी ते करतात. तर ह्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी, त्या युक्त्या ते करत असतात आणि त्या स्ट्रॅटेजी आपण वेगवेगळ्या ग्रुपमध्ये आपण वर्गीकरण करू शकतो. एक स्ट्रॅटेजी म्हणजे अँटीबॉडी आणि कॉम्प्लिमेंट यांच्या परस्पर प्रक्रियेत ते हस्तक्षेप करू शकतात. जसं प्रोटीन आहे स्टॅफिलोकोकसचं, ते अँटीबॉडी कमी करून टाकतं, त्याच्यामुळे अँटीबॉडी आणि कॉम्प्लिमेंट एकमेकाला बांधू शकतात नाही. तर कॉम्प्लिमेंट प्रथिनांचं बंधन आणि निष्क्रियकरण म्हणजे जसं स्टॅफ ऑरियसचं प्रोटीन आहे SCIN, ते काय करतं, C3BB या C3 कन्व्हर्टेजला निष्क्रिय करतं. तर पॅरासाइट प्रोटीन C2 रिसेप्टर ट्रान्सपॅनिंग प्रोटीन हे C2 आणि हे पॅरासाइटचं प्रोटीन आहे C2 रिसेप्टर ट्रान्सपॅनिंग प्रोटीन, ते C2 आणि C4 मधील बंधनांना विस्कळीत करतं. तर प्रोटीएज मध्यस्थीने कॉम्प्लिमेंटच्या घटकाचा नाश, जसं सुडोमोनाज
याच्यात इलास्टेज असतं, अल्कलाइन फॉस्फेटेज असतं, C1Q आणि C3B चे विघटन करू शकतं. स्ट्रेप्टोकोकसमधला पण एक वेगळ्या प्रकारचं प्रोटीएज आहे SCPA आणि SCPB जे C5A चे विघटन करू शकतं. आणि कॉम्प्लिमेंट नियमित घटकांकडनं सूक्ष्म जीवांचं अनुकरण हे तर अतिशय भयंकर आहे. म्हणजे किती म्हटलं तरी जे सूक्ष्मजीव आहेत ते अतिशय स्मार्ट आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारची प्रणाली, वेगवेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी, रणनीती आणि युक्त्या करत असतात, ज्याद्वारे ते आपल्या होस्टच्या ज्या सिस्टीम्स आहेत त्याच्यातनं ते एस्केप करू शकतील. जसे स्ट्रेप्टोकोकस पायोजेन्स एम प्रथिन आहे आणि C3B आणि फॅक्टर Hला बांधतात आणि त्याच्यामुळे काय होतं, जीवाणूंच्या पृष्ठभागावर बांधलेल्या C3 कन्व्हर्टेजचा नाश होतो. वॅरिओला किंवा वॅक्सिनिया हे विषाणू किंवा व्हायरसेस असतात, ते काही प्रथिनं करतात, ते C3B आणि C4च्या विघटन फॅक्टर I साठी सहघटक म्हणून कार्य करतात. आणि आज आपण इकडेच थांबूया. धन्यवाद.